नमस्कार, मी मोहिनी जोशी तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते आहे। आजचा आपला विषय आहे नागपंचमी। नागपंचमीची कथा सांगण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात नागपंचमीविषयी माहिती सांगते। हा सण महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल या ठिकाणी पाळतात। मातीचा नाग करून अगरगंधाने 9 नागकुले काढून त्याची पूजा करतात। या दिवशी भाजी चिरत नाहीत, चुलीवर तवा ठेवत नाहीत, अगर कोणताही पदार्थ तळत नाहीत। या दिवशीचे पक्वान्न म्हणजे पुरणाची दिंड। स्त्रिया व मुली झोपाळ्यावर बसून गाणी म्हणतात किंवा फेर धरून नाचाची गाणी म्हणतात। गारुडी लोक जिवंत नाग पकडून आणतात व घरोघरी हिंडून नागदर्शन देतात। चला तर मग आपण कहाणी सुरू करूया। कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची। आटपाट नगर होतं। तेथे एक शेतकरी होता। त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं। श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपल्या नित्य नियमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला। त्यामुळं नागकुलं मरून गेली। काही वेळानं नागिण आली, आपलं वारूळ पाहू लागली, पण तिला तिथं वारूळ दिसलं नाही आणि पिल्लंही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली, तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला। तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली। तो रोष तिने तिच्या मनात ठेवला। शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं। फोफावतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला। त्याबरोबर सर्वजण मरून पडली। पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी दिलेली आहे, तिलासुद्धा आपण दंश करावा। म्हणून ती निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। पाहते तर त्या घरी त्या बाईनं पाटावर नागनागिणी 9 नागकुळं काढली आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखवला आहे, नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत, मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे। तोही नागिण तेथं पोचली, पूजा पाहून संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली, चंदनात आनंदाने लोळली। इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे। इतक्यात नागिण उभी राहिली। तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले। पाहतो तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिण म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे। सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीने पूजते, आपलं व्रत पाळते आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याच्या मनात आणले आहे, हे चांगले नाही। असं म्हणून नागिणीनं तिला बापाची हकीकत सांगितली। तिनं ती ऐकली, वाईट वाटलं। तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिनं तिला अमृत दिलं। ते घेऊन ती आपल्या माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं। सगळी माणसं जिवंत झाली। सगळ्यांना आनंद झाला। बापाला तिनं सगळी हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी तिच्या वडिलांना सांगितला आणि शेवटी सांगितलं की इतकं सारं काही झालं नाही तरी निदान इतकं पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। अशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सफळ संपूर्ण।